छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, शिरूर, पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753F च्या विकासाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन सुमारे 220 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे 6 पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गात रूपांतर करण्याची मागणी केली आहे. यासोबतच आवश्यक ठिकाणी फ्लायओव्हर, सेवा रस्ते आणि इतर पूरक सुविधांनाही तातडीने मंजुरी देण्याची विनंती केली आहे. सध्या या महामार्गावर वाढती वाहतूक, अपघात आणि कोंडीची समस्या गंभीर बनत चालली असून या प्रस्तावामुळे मराठवाडा, अहिल्यानगर आणि पुणे विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते, असा दावा करण्यात येत आहे. पण नेमकी ही मागणी का करण्यात आली? राष्ट्रीय महामार्ग 753F चे महत्त्व काय आहे? या महामार्गांवरील समस्या नेमक्या कोणत्या आहेत? 6 पदरीकरण झाल्यास नागरिकांना आणि उद्योगांना काय फायदा होणार? आणि या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची पुढील प्रक्रिया काय असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच, बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. निलेश लंकेंनी नेमकी कोणती मागणी केली? खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753F अर्थात छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, शिरूर, पुणे या सुमारे 220 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे 6 पदरी सिमेंट काँक्रीट रस्त्यात रूपांतर करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच संपूर्ण मार्गावर आवश्यक ठिकाणी फ्लायओव्हर, सेवा रस्ते, अंडरपास, सुरक्षित चौक आणि इतर पूरक सुविधांना तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या मार्गाचा सर्वांगीण विकास झाल्यास वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल, असा त्यांचा दावा आहे. मुद्दा क्रमांक 2. हा महामार्ग इतका महत्त्वाचा का आहे? राष्ट्रीय महामार्ग 753F हा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे विभागाला जोडणारा महत्त्वाचा दळणवळण मार्ग आहे. पुणे हे राज्यातील औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि IT क्षेत्राचं प्रमुख केंद्र असल्यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून दररोज हजारो नागरिक या मार्गाने प्रवास करतात. प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतूक, शेतीमाल, औद्योगिक उत्पादन आणि व्यावसायिक वाहतूक यासाठीही हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या मार्गाचा विकास हा केवळ रस्त्याचा प्रश्न नसून संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाशी जोडलेला विषय असल्याचे लंके यांनी नमूद केलं आहे. मुद्दा क्रमांक 3. सध्या या महामार्गावरील प्रमुख समस्या कोणत्या आहेत? खासदार निलेश लंके यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा महामार्ग अनेक ठिकाणी अरुंद, जीर्ण आणि खड्डेमय झाला आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. अनेक ठिकाणी ओव्हरटेक करताना अपघात घडतात आणि प्रवाशांचा वेळही मोठ्या प्रमाणात वाया जातो. यामुळे नागरिक, उद्योग आणि व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. मुद्दा क्रमांक 4. शिरूर पुणे फ्लायओव्हरचा उल्लेख का केला? खासदार निलेश लंके यांनी शिरूर पुणे फ्लायओव्हर प्रकल्पाला गती दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. मात्र केवळ एका भागाचा विकास करून चालणार नाही, तर संपूर्ण 220 किलोमीटर मार्गाचाच एकात्मिक विकास झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे शिरूर पुणे प्रमाणेच उर्वरित मार्गावरही दर्जेदार रस्ते, फ्लायओव्हर आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली. मुद्दा क्रमांक 5. या महामार्गाचा धार्मिक आणि औद्योगिकदृष्ट्या काय फायदा आहे? राष्ट्रीय महामार्ग 753F वर शनी शिंगणापूर, नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर, शिर्डी, देवगड, थेऊर गणपती आणि रांजणगाव गणपती अशी अनेक प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. याशिवाय वाळूज, नेवासा, अहिल्यानगर, सुपा, रांजणगाव, शिक्रापूर, चाकण आणि तळेगाव ही महत्त्वाची औद्योगिक क्षेत्रेही याच मार्गावर आहेत. त्यामुळे या महामार्गाचे 6 पदरीकरण झाल्यास धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, उद्योगांना वेग येईल आणि या संपूर्ण पट्ट्यातील आर्थिक उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 6. शेतकरी, उद्योग आणि रोजगारावर काय परिणाम होईल?
महामार्गाचे 6 पदरीकरण झाल्यास शेतीमालाची वाहतूक जलद होईल. उद्योगांना कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक कमी वेळेत करता येईल. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होईल. नवीन उद्योग, गुंतवणूक आणि लॉजिस्टिक पार्क उभारण्याची संधी निर्माण होऊ शकते. त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि ग्रामीण भागाच्या विकासालाही वेग मिळेल, असा विश्वास खासदार लंके यांनी व्यक्त केला आहे. मुद्दा क्रमांक 7. या प्रस्तावात आणखी कोणत्या सुविधा सुचवण्यात आल्या आहेत? 6 पदरीकरणाबरोबरच आवश्यक ठिकाणी फ्लायओव्हर, सेवा रस्ते, अंडरपास, सुरक्षित चौक, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यालगत संरक्षण भिंती आणि इतर पूरक सुविधांचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. केवळ रस्ता रुंद करून न थांबता भविष्यातील वाहतुकीचा विचार करून आधुनिक महामार्ग उभारण्याचा आग्रह खासदार लंके यांनी धरला आहे. मुद्दा क्रमांक 8. पुढे काय होऊ शकतं? खासदार निलेश लंके यांनी हा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला असून आता त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र सरकारकडून तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतला जाईल. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मराठवाडा, अहिल्यानगर आणि पुणे या 3 महत्त्वाच्या विभागांमधील दळणवळण अधिक सुरक्षित, जलद आणि सक्षम होईल. तसेच उद्योग, पर्यटन, शेती आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली गोष्ट, खासदार निलेश लंके यांनी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, शिरूर, पुणे या 220 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग 753F च्या 6 पदरीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अधिकृत मागणी केली आहे. दुसरी गोष्ट, या महामार्गावरील वाढती वाहतूक, अपघात कोंडी आणि जीर्ण झालेली रस्त्याची अवस्था लक्षात घेऊन फ्लायओव्हर, सेवा रस्ते आणि आधुनिक सुविधांसह संपूर्ण मार्गाचा विकास करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तिसरी गोष्ट, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मराठवाडा, अहिल्यानगर आणि पुणे विभागातील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याबरोबरच उद्योग, पर्यटन, शेती आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळू शकते. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, शिरूर, पुणे महामार्गाचे 6 पदरीकरण झाल्यास या भागाच्या विकासाला किती मोठी चालना मिळेल आणि केंद्र सरकारने हा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.